स्माइल आफ्टरनून. माझा ऑडिओ क्लिअर येतोय का सगळ्यांना? ओके, थँक्यू. सो थँक्यू. आज आपण काल जी पॉझिटिव्ह जीवनासाठी नवी सुरुवात केली होती, म्हणजे एक थोडस एक दोन पाऊल पुढे गेलो. आज आपण त्याला अधिक पुढे नेणार आहे आणि आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीशी आपण आपल्या जीवनाला आज जोडणार आहोत. जीवन खरोखर एक सुंदर असं आहे की ज्यात आपण आपल्या जीवनाला खूप पॉझिटिव्ह, खूप सकारात्मकता आणि खूप आनंदाने जीवन जगू शकतो. पण कळत नकळत आपल्या जीवनामध्ये असे काही एनर्जीचे येत असतात. कळत नकळत आपल्या जीवनामध्ये नकारात्मकतेची एंट्री होत असते. बघा, आजच्या जीवनामध्ये कुणालाच दुःख नकोय, पण तरी देखील कळत नकळत आपल्या जीवनामध्ये दुःखांची एंट्री होते आणि मग आपल्याला वाटतं की मी एवढे सगळे प्रयत्न करत असताना माझ्या जीवनामध्ये हे दुःख का बरं आलेलं आहे. लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये दुःख येण्याचे बरेचसे कारण असतात. काही कार्मिक ब्लॉकेजेस असतात, तर काही आपल्या जीवनामध्ये जी नकारात्मकता येत असते ती विविध कारणांनी, म्हणजेच आपला औरा म्हणण्यापेक्षा अजून आपल्या घरातले लोकांचा औरा, की ज्या औरामध्ये आपण राहतो, आपले कार्मिक ब्लॉकेजेस, या विविध कारणांनी आपल्या जीवनामध्ये नकारात्मकतेची एंट्री होत असते. आणि जर का आपल्याला या सगळ्या निगेटिव्हिटी मधनं बाहेर पडायचं असेल तर एक पाऊल आपल्याला द्यायचं, पुढे न्यायचं असतं. आणि ते पुढे न्यायचं आहे पाऊल म्हणजे नेमकं काय, तर त्यात आपल्याला आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि काही बदल आपल्याला करायचे असतात. त्या बदलांमुळे आपण ही पॉझिटिव्हिटी आणि आपल्याला काही आनंद, सकारात्मकता या सगळ्या गोष्टींकडे वळायचं असतं. एक मिनिट, शेअरिंग स्टॉप करू द्या. तर काल आपण आपल्या जीवनातील विविध प्रकारच्या समस्यांचा अनुभव घेतला. या समस्यामधनं आपल्याला तणाव, चिंता, क्रोध, फिअर, सॅडनेस, पैशाची कमतरता, नात्यांमध्ये तणाव आणि बऱ्याचशा समस्या आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव केल्या आणि त्याच्यावर आपण मार्ग शोधतोय. आणि पहिला मार्ग हा आहे की आपल्याला जबाबदारी स्वीकारायची. जर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही कारणाने कुठलं दुःख आहे, तणाव आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला जबाबदारी स्वीकारायची आहे की माझ्या जीवनात काही दुःख आहे, माझ्या जीवनात काही तणाव आहे, प्रॉब्लेम आहे. सो आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. जोपर्यंत आपण आपल्या जीवनातील दुःखांची रिझन्स जे काही आहे त्याच्यासाठी आपण जबाबदारी स्वीकारणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा आणि पॉझिटिव्हिटीचा रिझल्ट येणार नाही. हा रिझल्ट जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहिजे आहे, सकारात्मकता पाहिजे आहे, तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम कोणतं करायचं आहे? मैदान में उतर के काम करना है. मैदान में उतर के काम करना म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला प्रॅक्टिकली ऍक्शन घ्यायचे. आय एम रिस्पॉन्सिबल. आपल्या जीवनात असलेल्या सगळ्या समस्यांसाठी आय एम द ऍक्शन टेकर. मला माझ्या जीवनात असलेल्या सगळ्या प्रॉब्लेमवर, जी काही समस्या आहे त्याच्यावर ऍक्शन घेण्याची जबाबदारी माझी आहे. हे आपल्याला या पद्धतीने बोलायचं आहे की यस आय एम रिस्पॉन्सिबल. त्यानंतर अपने शब्दों को मान दो. रिस्पेक्ट युअर वर्ड्स. जेव्हा आपण काही करण्याचं कमिटमेंट करतो, तर आपल्याला आपल्या शब्दांना रिस्पेक्ट देता आला पाहिजे.
तर मग आपल्याला आपल्या शब्दांना रिस्पेक्ट देता आला पाहिजे. आय एम रिस्पॉन्सिबल. त्याच्यानंतर मानलो या म्हणालो, या 3 टेक्निक मी काल तुम्हाला सांगितल्या, की आपल्या जीवनामध्ये जर कुठली समस्या असेल तर या समस्येतनं आपल्याला उपाय करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मानलो या म्हणालो, आपल्या कसं असतं ना, नातं म्हणजे माझंच खरं असं नसतं. कधी समोरचा व्यक्ती चुकतो. ते नातं कुठलंही असेल, कुणाही सोबतच असेल, तर जरुरी नाही प्रत्येक वेळेस चूक समोरच्याची असते, किंवा आवश्यक नाही की कधी कधी आपलंच बरोबर असतं. कधी आपलं चुकतं, कधी समोरच्याचं चुकतं. जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल ना, माफ करायला शिका. आपण काय करतो, एक तर कालचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्या आनंदाचे रिमोट आपण दुसऱ्यांना वाटून ठेवलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, आपण जीवन जगत असताना कुणीतरी काहीतरी आपल्यासाठी केल्यानंतर आपण आनंदी होणार. म्हणजेच काय, तर आपण आपल्या आनंदाला कुठेतरी मर्यादा लावलेली आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले मानलो या म्हणालो या जीवनातल्या आपल्याला आपल्या जीवनाला नव्या ऊर्जांनी याला परिपूर्ण करायचं आहे आणि एक्सेप्ट करायचं. जोपर्यंत तुम्ही एक्सेप्ट करणार नाही, तोपर्यंत जीवनामध्ये सकारात्मक असा बदल होऊ शकणार नाही. सो एक्सेप्ट करायला कोण कोण रेडी आहे? इन बातों को. आज मी कारण टास्क देणार आहे. आजचा टास्क थोडा कठीण असणार आहे, पण त्याच्यात माझं प्रॉमिस है कि अगर आपने इस टास्क को कंप्लीट कर लिया, इस टास्क को अगर आपने कंप्लीट कर लिया, तो आप अपनी जिंदगी में जीवनामध्ये खूप चांगली सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो. सो फक्त कठीण असणार आहे टास्क, कारण आपल्याला प्रत्येक नात्यामध्ये असलेल्या कंप्लेंट्सला आज कंप्लीट करायचं. विचार करा, उद्देश काय, की नात्यामध्ये कंप्लेंट चालू होतो कुठेतरी. कुठेतरी आपली नणंद ऐकत नाहीये, कुठेतरी आपली भाऊजाई ऐकत नाहीये, भावाने कदाचित मनासारखी गेल्या दिवाळीत साडी घेतली, कुठेतरी कंप्लेंट चालू आहे ना. हजबंड बर्थडे विसरले असतील, अॅनिव्हर्सरी विसरले असतील, मुलांना मनासारखं पर्सेंटेज भेटलं नसेल, सासूबाई आपल्या मनासारखं नाही वागत असतील, किंवा सून आपल्या मनासारखी वागत नसेल, पत्नी मनासारखी वागत नसेल, पती मनासारखं वागत नसेल, हर तरह पे कंप्लेंट चालू. वर्किंग मध्ये आहात, ऑफिसमध्ये बॉस ऐकत नाही, आपले सहपाठी ऐकत नाहीये जे आपल्यासोबत काम करून राहिले आहेत, एखाद्या मैत्रिणीसोबत कुठल्या कारणावरनं बिनसलं असेल, बघा कुठे कुठे काय काय कंप्लेंट आहे. आणि कालचा टास्क कोणी कोणी केला सांगा बरं, की कंप्लेंट लिहून काढल्या आणि त्याला बर्न केलं. योगेश सर बोला, काय रिझल्ट आला कालच्या कंप्लेंटला रिलीज केल्यानंतर? मॅडम, लिहिल्यानंतर जरा काहीतरी मनात मनातलं जे ते कित्येक वेळा जे मनात गोष्टी होत्या त्या लिहून काढल्यात फक्त. हा, फक्त तुम्ही ते सांगितलं होतं की 6-7 वेळा त्याला ते रोज 7 दिवस करायचे आहे. हे अजून झालं नाही कम्प्लीट. एवढंच. नाही, कंटिन्यू करा म्हणजे रिझल्ट येईल. ओके. अजून कोण आहे जिन्होंने कंप्लेंट कल लिख के फाड़ी, और कुछ तो थोडा पॉझिटिव्ह हँड रेज करा असा, म्हणजे मी तुम्हाला ऑन. हा, आदिती मॅडम बोला. खूप हलकं वाटतंय मॅडम. म्हणजे आतापर्यंत आमच्या घरात असं होतं की मी आणि सासूबाई टॉकिंग टर्म्सवर पट्टी पण नव्हतो. कधी म्हणजे माझी इच्छा असेल बोलायची तर त्यांची नसायची, कधी त्यांची असेल तर माझी नसायची. पण काल पहिल्यांदा आयुष्यात कदाचित असं झालं असेल, मी जाऊन त्यांना सगळ्या गोष्टींसाठी सॉरी म्हणाले आणि त्यांना म्हणाले की आता मागचं जे दोघींच्याही साईडने झाले ते सोडून देऊया आणि नवीन सुरुवात करूया. आणि त्या हॅपीली ऍग्री झाल्या. हा खूप मोठा बदल आहे माझ्या आयुष्यातला. खूप छान. हा, निकिता मॅडम अनम्यूट करा. हॅलो, हा, नमस्कार. नमस्कार छान. मॅडम. आधी तर मी लिहायला घेतलं तेव्हा असं वाटलं काही जास्त कंप्लेंट नसतील, पण जसा पेन ठेवला तसं पण एक पेन मागचं पेज नंतर खूप छान वाटलं आणि हलकं हलकं फील झालं. बघा, ज्यांच्या 7 दिवसानंतर थोड्या कंप्लेंट उरतील ना, त्यांनी ही ऍक्टिव्हिटी 21 दिवस कंप्लीट करा. या ऍक्टिव्हिटीनी जगातले मोठे मोठे मोटिवेशनल स्पीकर जे आहेत
ती ऍक्टिव्हिटी करायचं त्यात रिलीज होणं पाहिजे. आपल्याच दुःखांचं ओझं आपण आपल्या खांद्यावर बांधून चाललेलो आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही. आज जे काही आपलं वर्ष आहे तेवढे वर्ष आपण ते ओझं पुढे पुढे नेत चाललेलो आहे. कळत नाही जीवनाचा आनंद केव्हा संपून जाणार, कारण प्रत्येक श्वासासोबत बाकी काही संपत नाहीये, पण आपलं आयुष्य मात्र मागे पडत आहे. आणि या आयुष्याला खरोखर जगायचं असेल ना, त्याच्यासाठी सगळ्यात पहिली सुरुवात मागचं गाठोडं सोडून द्यायचं आहे. जर तुम्ही रोजच्या प्रेझेंट लाईफ मध्ये कालचंच गाठोडं घेऊन आज पुढे चालणार तर काहीही फायदा होणार नाही. सो आपल्याला आनंदी जगायचं असेल तर पहिले मागचं सोडायचं शिका. जब तक आप पिछली बातों को नहीं छोड़ोगे तब तक जीवन में सही बदलाव अनुभव नहीं कर पाओगे. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचंय, सोडून द्यायला शिका. जोपर्यंत तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत जीवनामध्ये बदल होणार नाही. आता मी सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही तो बदल करायचाही ठरवला, आणि नेमकं काय होतं तुम्ही बदल करायचा ठरवल्यानंतर, तर एक आवाज आतून म्हणजे आतून येतो, अंदर की आवाज जिसे हम कहेंगे, आणि तो आवाज आपल्याला सांगतो की थांब, बोलू नको. का बरं? कारण तुम्ही आज ठरवलं आहे की आजपासून माझ्या जीवनात मी रागाला स्थान देणार नाही, आणि कळत नकळत तो राग असा काही बाहेर येतो की त्या रागातनं आपल्याला आपल्या जीवनाला निगेटिव्हिटीने पकडून घेतो. एक आवाज बोलतो की नाही, तुम्ही ठरवताय की आज मी रागवणार नाही, आज रेकीचे 5 तत्व मी पाळणार आहे, आज मी चिंता करणार नाही, आज मी सगळ्यांशी प्रेमाने वागणार, ही चिंतन मनात होत असतानाच एक आवाज कुठून तरी निघतो, मीच का ऍडजस्ट करावं, मीच का कॉम्प्रोमाइज करावं, असा आवाज मनामध्ये चालू असतो. यस और नो होता है आपके साथ? अंदर से कोई तो भी बात करते रहता है हमेशा, छोटे छोटा. यस, आणि हा आवाज काही आपल्याला शांत बसू देत नाही. मग काय होतं, आजपासून आपल्याला काय करायचंय, हा जो लिटिल व्हॉइस तयार होतो ना आपल्या मनामध्ये, त्याला सांगायचंय पूर्ण आदराने, थँक्यू अँड शट अप. आजपर्यंत माझ्या जीवनात तू खूप ढवळाढवळ केली आहे आणि त्याच्यासाठी मी तुझी खूप आभारी आहे. पण इथून पुढचं माझं आयुष्य आणि माझा आनंद माझ्याशी रिलेटेड आहे. तर हा जो लिटिल व्हॉइस इकडून तयार होत असतो, त्याला मोठ्या आदरपूर्वक आपल्याला काय म्हणायचं आहे, जस्ट थँक्यू अँड टाटा आजपासून. कारण आपण परवानगी दिलीच नाही तर आपल्या घरात कोणी येणार आहे का, येणार आहे का? सो आपल्याला काय करायचंय, त्या लिटिल व्हॉइसला सगळ्यात पहिले चूप करायचंय. सो नेक्स्ट एक्टिविटी, फाइंड आउट ऐसे कितने लिटिल वॉइस आपके अंदर काव काव चिव चिव कर रहे हैं. जस्ट फाइंड आउट. लिहा कुठले कुठले विषय आहेत असे कावकाव चिवचिव पडलेले आहेत. काल आपण समस्या लिहिल्या, पण हे लिटिल व्हॉइस जे आपल्या इनर लेवलवर चालू आहेत, त्या सगळ्या लिटिल व्हॉइसला आपल्याला ऑन पेपर लिख करायचं. जस्ट राईट डाऊन, लिखिए कोणते आहेत ते लिटिल व्हॉइस आणि कशा पद्धतीने आपल्या माइंड मध्ये ते आपल्याला त्रास देतात आहे. रमा मॅडम बोला, तोपर्यंत तुमचा काय प्रश्न होता? मॅडम मला असं सांगायचं होतं की मला पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की 1 फेब्रुवारी पासून सेकंड लेवल चालू होणार आहे. काल रात्री लेटला मी रात्री उशिरा मी मेसेज तुमचा बघितला की कालपासून झाली म्हणून. मी आता काल सोडून कालचा दिवस माझा बुडला त्यामुळं. नाही तर कालचं रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. हा नाही ते असतं आपलं. हा त्यामुळे मला तेव्हा काही प्रॉब्लेम नाही, तो मी नंतर ना बघणारच आहे. आणि मग आता त्यामुळे मला तुम्ही आता जे काही ते आहे ना ते मला पूर्णपणे नीटच कळत नाहीये. मी आता ते रेकॉर्डिंग पहिलं बघितलं की मला ते सगळं समजलेलं, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. आणि हा मी म्हणलं तर मला पुण्यात येऊन करायचंय. मी पुण्यामध्ये आलेली आहे मॅडम. ओके ओके ठीक, चालेल. हा हा चला, कावकाव चिवचिवचा टॉपिक लिहून काढायचा सगळ्यांनी. रमा मॅडम पहिले टॉपिक लिहून घ्या. आता जे आपलं आहे की अशा मनामध्ये कुठले विचार असतात जे आपल्याला वर्तमानाच्या या क्षणांना अधिक आनंदापासून थांबवत असतात.
तुम्हाला टास्क दिलाय मी चिवचिव कावकाव लिहायचा, म्हणून माझा आवाज नाही येत आहे तुम्हाला. लिहून काढा सगळे चिवचिव कावकाव. विचार करा, कभी आपने इस अँगल से सोचा ही नहीं की आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये किती भरलेलं आहे. थोडं काढा ना ते कागदावर. काल आपण कंप्लेंट्स रिकाम्या केल्या, तसे हे चिवचिव कावकावचे वेगवेगळे टॉपिक, वेगवेगळे विषय आपल्याला काढायचं आहे. कुछ भी नहीं रखना है माइंड में. सगळे चिवचिव कावकाव लिहून काढायचे आहेत. झाले लिहून? आता तुम्ही जेवढे विषय लिहिले की नाही, त्याची गंमत सांगते मी. काय आलं त्या विषयातनं, नेमकं आपल्याला काय झालं त्या चिवचिव कावकाव मधनं, हे सगळे जे प्रॉब्लेम तुम्ही कागदावर लिहिले थोडं बघा. एका अंधश्रद्धेमुळे आले आहेत. एक अंधश्रद्धा जिच्यामुळे आपल्या जीवनात 90%च्या वर प्रॉब्लेम येतात. मोर दॅन 90% प्रॉब्लेम या एका अंधश्रद्धेने येतात. कोणती अंधश्रद्धा आहे ती? मी आहे. याच्यामध्ये एक वाक्य लिहून टाका मग. आता मी आहेच्या मध्ये जी जी गोष्ट तुम्ही लिहिता ना, मी आहे म्हणून टिकली, भारतातलं युनिव्हर्सल ट्रूथ असलेलं एक वाक्य प्रत्येक महिला जी बोलत असते नाही का, ठीक आहे, मी आहे म्हणून घर चालतं, मी आहे म्हणून असे किती वाक्य आहे जीवनामध्ये जे ऍक्च्युअल आपल्या सफरिंगचं रिझन आहे. जीवनामध्ये समस्या आणि प्रॉब्लेमसाठी जे काही आहेत ना अडचणी, त्या या मी आहेच्या मध्ये आहे. येस ऑर नो? कोणाकोणाला पटला हा मुद्दा सांगा बरं. कोणाकोणाला पटला हा मुद्दा? अलका मॅडम बोला, काय म्हणता? अनम्यूट करा. मॅडम आम्हाला मुद्दा बरोबर पटलाय. पटला ना? असाच होता ना? हो, अगदी खरंय, सगळं खरंय मॅडम. तेच सगळे प्रॉब्लेम इथूनच लक्षात घ्या, या एका अंधश्रद्धेतून. या आपल्यापासूनच प्रॉब्लेम निर्माण होतात ते मॅडम सगळे. यस. आतापर्यंत आपण शोधत होतो दुसरा व्यक्ती कोणाच्या खांद्यावर प्रॉब्लेमचं ओझं टाकायचं, पण आता काय कळतं आहे, आपल्यामुळे सगळं होतंय. पक्क ना? हो, कोणी असणाऱ्यांनी हँडल्स करा बरं की नाही. आम्हाला नाही वाटत बुवा, आमचं सगळं खरं. काय रेश्मा मॅडम, अनम्यूट करा बरं. थोडंसं विचारात पडलंय तुम्ही. विचारात नाही पडले. नाही, खरं आहे ऍक्च्युली. खरं आहे ना? ऍक्च्युअली खरं आहे. थोडंसं नाही, खरंच आहे. कारण की मी जे आता माझं सफरिंग चाललंय वेगळ्याच ह्याच्यामध्ये, त्यामुळं खरंच हे आहे. आणि त्याच्यातनं आता असं वाटतं की मी पण कुठेतरी चुकले असेल म्हणून एवढं सगळं घडतंय माझ्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे खरंच हे आपल्यामुळेच सगळं काय आहे घडतंय आपल्या आयुष्यात. गुस्सा हावी तो गुस्से को भी कम करना है ना, उसके लिए चक्रों को बैलेंस करो. वंदना मॅडम बोला. हा मॅडम, बरोबर आहे, पटलं मला. पटलं ना? ओके. अच्छा, नाही पटलेलं कोणी आहे का? मग त्यांना मी पटवून देते. आहे का? नाही पटलं मॅडम, तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय असं म्हणणारं कोणी आहे का? कोणीच नाही दिसून राहिलं. अरे खरंच नसेल पटलं तरी आपण त्याच्यावरही आपण समजून घेऊ, कारण जबरदस्तीने आपल्याला कुठलंही मत थोपट. ओके, आहे का कोणी नाही पटल्यापैकी की नाही बा हे असं नाहीये मला? कोणीच नाही भेटलं. ठीक आहे, आपण पुढच्या शहरी हा. काय झालं रमा मॅडम? थांबा एक मिनिट. एक माईक बंद करा, माईक ऑन करा. माईक बंद आहे तुमचा. माईक ऑन करा. हा, मला वाटतं हे अर्ध सत्य असावं, कारण आपल्याकडे एक म्हण आहे की एका हाताने टाळी वाजत नाही, चूक ही दोन्हीकडे असते. कबूल. हा, ठीक. अजून कोणी आहे का ज्यांना या विषयावर बोलायचंय? आणि कित्येक वेळेला असं होतं की आपली चूक नसते 100%. मी काय म्हंटल मॅडम, आपल्याला स्वतःच्या चुकांबद्दल विचार नाही करायचा. आपण इथे जीवनामध्ये जो आपल्याला आनंदाने जगायचा आहे ना,
ते आनंदाने जगत असताना बरेचसे प्रॉब्लेम इथे येतात. का बरं? कारण आपण दुसऱ्यांना बदलवायचा प्रयत्न करत असतो आणि कितीही प्रयत्न केला तरी व्यक्ती दुसऱ्यांना बदलवता बदलवता एवढे वर्ष गेले, बदलले का लोक? सांगा बरं. माहितीये का आपल्याकडे लग्न ही संकल्पना काय आहे? बदलाव की फॅक्टरी. एखादी घरी लग्न झालं ना, सासू सुनेला बदलवायचा प्रयत्न करते, सून सासूला बदलवायचा प्रयत्न करते, हसबंडला बदलवायचा प्रयत्न करते. ते इट्स अ पार्ट ऑफ जॉब. पण काय म्हणतात, कधीच जेव्हा ती एक मुलगी सून म्हणून जाते तिला सासू चांगली भेटत नाही आणि ती स्वतः सासू होते तेव्हा सून चांगली भेटत नाही. म्हणजे काय असतं, एक आवरण आपण दिलेलं आहे आणि या बंधनातनं जर बाहेर पडायचं असेल तर दुनिया को बदलना नाहीये, म्हणजे जगाला बदलण्यासाठी आपण नाहीये. मी कसा आनंदी राहणार, माझ्या शरीरात कसं आरोग्य राहणार, परमसुख समाधान कसं राहणार, हा आपला आपल्या जीवनासाठी जर प्रयत्न असला तर. कारण इथे आपण आहोत याचा आजचा सगळ्यात महत्वाचा, आपल्याला आपल्या जीवनातल्या प्रत्येक एरियाला कम्प्लीट करायचंय. कम्प्लीट ऑल एरिया ऑफ युअर लाईफ. मग ते तुमचे पॅरेंट असतील, हजबंड वाईफचं नातं असेल, मुलांची नातं असेल, फ्रेंड सोबत नातं असेल, रिलेटिव्ह सोबत नातं असेल, किंवा तुमचे शेजारी किंवा तुमच्यासोबत काम करणारे कर्मचारी किंवा आपल्या घरी काम करणारे कुणी असेल, प्रत्येकासाठी सोबतच आपल्या नात्यांमध्ये जर कंप्लेंट असतील तर त्या कंप्लेंट करायच्या. कारण सांगते तुम्हाला, ज्या दिवशी आपल्या जीवनामधनं हे नाते जातात ना, त्यावेळेस आपण कितीही प्रयत्न करून या नात्यांना जवळ नाही आणू शकत. मला सांगा, प्रत्येक शरीरामध्ये जेव्हापर्यंत हा प्राण आहे ना तेव्हापर्यंतच ते सगळे नाते आहेत. आणि या नात्यांमध्ये प्रॉब्लेम शोधताना, या नात्यामध्ये माझं चुकलं नाही दुसऱ्याच चुकलं शोधत शोधत जीवनाचे एवढे वर्ष गेलेत. मग असंच जर आयुष्य जर काढायचं इथून पुढे तर मग तुम्हाला या क्लासची गरज नाहीये. पण इथून पुढचं जीवन त्या परम सुखाने, आनंदाने, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न आणि नाते तेच, लोक तेच, पण जीवन न खूप छान झालेलं आहे. या एनर्जी मध्ये सकाळी उठल्याबरोबर अरे काय आज परत कामांचं ओझं आहे असं म्हणण्यापेक्षा, वा थँक्यू गॉड की तू आज मला हा जीवन जगायला दिलाय. कारण 10.5 लाख लोक, 10 लाख प्लस लोक या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय झालेले आहेत आणि मी त्याच्यात नाही आहे. हा जीवन माझ्यासाठी आनंदाचा सोहळा आहे आजचा दिवस, असं जीवन जगायचं असेल तर या क्लासची गरज आहे. कंप्लेंट हमारी थी, मान्य है, बऱ्याच लोकांनी आपल्याला त्रास दिला असेल, एक्सेप्ट इट. पण आज आपल्याला नवी ऊर्जा तयार करायची आहे, ती म्हणजे फॉरगिव्हनेस. आणि त्याच्यासाठीच आपण इथे आहोत. रेकीच्या लेव्हल मधल्याच आपण 5 तत्व शिकलो. कुठलं? आजच्या दिवस मी राग करणार नाही, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. त्या क्रिएटरने आजच्या दिवस जे काही काम मला करायला दिले आहे ते मी संपूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण करणार. आजच्या दिवस मी माझ्या जीवनाला अत्यंत आनंदाच्या ऊर्जेने पूर्ण करणार. सगळ्यांबद्दल दयाभाव, प्रेम ठेवणार. फक्त आजचा दिवस, कारण आजचाच तो दिवस आपल्या हातात आहे. क्या पता आज रात को 10 लाख लोगों में हम मेरा नंबर लग जाए. आहे का शाश्वत ते कुणाकडे? आणि म्हणून आपल्या हातात जर काम करायसाठी जर असेल तो फक्त आणि फक्त आज आहे आणि आजचा दिवस आहे. तर आजच्या दिवसाला संपूर्ण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जांनी जर भरायचं असेल तर आजच्या दिवसाला विथ स्माइल, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे, या भावनेने जगायचं. आणि जेव्हा तुम्ही ही भावना निर्माण कराल ना तेव्हाच आपण प्रत्येक नात्यातल्या कंप्लेंटला कंप्लीट करणार आहे. कंप्लेंट कधीच संपू नाही शकत आयुष्यातली जर आपण कंप्लेंट मोड मध्ये आहे. जर माझ्या लॅपटॉप मध्ये व्हायरस घुसला आणि तो मी व्हायरस काढलाच नाही, सॉरी, तर
हा कम्प्युटर हळूहळू काम करणं खराब करेल की नाही, काम करेल का? कालच या लॅपटॉप मध्ये रोज आपल्या झूमच्या 5-6 क्लासेस होतात, त्याची रेकॉर्डिंग अपलोड होते. तर कालच या लॅपटॉपचा सी ड्राईव्ह पूर्ण रेड झाला होता. मी जर तो तसाच ठेवला असता तर आजचं हे रेकॉर्डिंग अपलोड व्हायला त्रास झाला असता. म्हणजे काल तो जो रेड झालेला सी ड्राईव्ह म्हणजे एरर होता. अशी आपल्या जीवन जगताना विविध नकारात्मक घटनांचे एरर आपल्या जीवनात येतात ना. पण जर का आपण त्या एररला तसंच पकडून ठेवलं तर जीवन कुठेतरी थांबेल, जीवन कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये जाईल. आणि म्हणून डिलीट करायला शिका, फॉरगिव्ह करायला शिका. कारण त्याच्यानंतर जी एनर्जी निर्माण होते ना, नातेही तेच राहतात, लोकही तेच राहतात, बदलतो फक्त आनंद. आणि त्या आनंदाला जर अनुभव करायचा असेल ना, आज माझा इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे की आज या क्लासमध्ये जो मी काही टास्क देते ना, त्या टास्क नंतर लोकांचे जीवन बदललेले आहे. एक्सेप्ट करना, पहले क्या करते हैं हम, बदलाव की फैक्ट्री करते, वो बदलाव की फैक्ट्री बंद करके एक्सेप्ट करायला शिका, एक्सेप्ट करायला शिका. कारण कुठलाही व्यक्ती अंतर्मनचे गुन्हेगार नाही होता, जसं काल जे मी उदाहरण सांगितलं. ओके, सगळे सिरियस मोड मध्ये चालले जातील, आपण थोडंसं बाहेर येऊ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला या कंप्लेंटला कंप्लीट करायचं. तर आज चॅलेंज घ्यायला कोण कोण तयार आहे? मी जे चॅलेंज देते आहे ते चॅलेंज घ्यायला कोण कोण तयार? ज्या कुठल्या नात्यांमध्ये कंप्लेंट असेल ना, खूप दिवसाचं बोलले नसाल, प्रॉब्लेम असेल, आज त्या व्यक्तीला, जर ती व्यक्ती जवळ असेल, वयाने मोठी असेल, तर आदराने, जसं आता त्या मॅडमने काल म्हटलं की मी सासूबाईंशी बोलले की आणि आपलं नातं जे काही होतं त्यापासून नवी सुरुवात करू. तुम्हाला मी 2-3 उदाहरणं देते इथे. पहिलं उदाहरण असं, एक मॅडम होते आपल्याकडे क्लासला, अजूनही अधेमध्ये असतात पण आता त्या खूप बिझी झाल्या. NLP मास्टर ट्रेनरचा कोर्स केलाय त्यांनी आपल्याकडनं, एंजल रेकी सगळं. तर त्यांना मी टास्क दिला. 3 वर्षापासून हसबंड अँड वाईफ बोलत नव्हते. किती वर्षापासून? 3 वर्षापासून. आणि त्यांच्या हसबंडनी कधीच त्यांच्यासाठी बर्थडे सेलिब्रेट करणं किंवा अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणं असं काहीच त्यांच्या आयुष्यात घडलेलं नव्हतं. इव्हन फायनान्शियल कंडिशन एवढी डाऊन होती की त्यांना लेव्हल 2 ची फी भरायलाही नव्हती. पण त्यांनी मला तेव्हा रिक्वेस्ट केली की मॅडम प्लीज मी इन्स्टॉलमेंट, म्हणजे आज जो कोर्स तुम्हाला 5,000 मध्ये सेकंड थर्ड लेवल, तेव्हा 3,000, 4,000, 5,000 एवढं भरल्याशिवाय एंट्री नव्हती. तर त्यावेळेस त्या मॅडमनी तो क्लास केला आणि टास्क दिला मी त्यांना. मी म्हंटल हसबंडला फोन करायचंय तुम्हाला, आणि एक कॉल, म्हणजे चूक असेल सॉरी म्हणा, नसेल तरी सॉरी म्हणा, कारण कुणाला सॉरी म्हटल्याने आपण लहान होत नाही. आणि मॅडमने ते चॅलेंज एक्सेप्ट केलं. त्याच्या 3-4 दिवसानंतर काहीतरी त्यांचा बर्थडे होता. आयुष्यात पहिल्यांदा हसबंडने एक सुंदर ड्रेस आणि केक आणला आणि पूर्ण फॅमिली हॉटेलमध्ये जेवायला गेली. आता जेव्हा त्यांना पुण्याच्या प्रोग्राम मध्ये आपला भगवान बुद्ध मेमोरियल अवॉर्ड मिळाला 1 ऑक्टोबरला, तर त्यावेळेस त्यांच्या हसबंडनी त्या पोहोचायच्या आधी त्यांच्या शहरातल्या पूर्ण न्यूज चॅनलवर बातमी चालवली. विचार करा, नातं कुठे होतं आणि कुठून कुठे पोहोचू शकतं. फक्त आपल्यातल्या इगोला गो करायचं असतं. पण तिथेच अडचण आहे. लक्षात घ्या, आपल्याला थोडं झुकावं लागतं, कारण नातं म्हणजे असं नाहीये. दुसरं एक उदाहरण सासू सुनेचं. आत्ते घरी भाची, लग्नाला 30 वर्ष झालेले, स्वतः ती सून सासू आणि आजी होणार होती. असाच क्लास चालू होता. मी टास्क त्यांना दिला की तुम्हाला, त्या बोलल्या की म्हणे माझी आत्या माझ्यावर खूप प्रेम करायची, पण ती आत्या सासू झाल्यानंतर मी माझी आत्या गमावली आणि त्यासोबत आत्याचं प्रेम गमावलं म्हणून. आणि त्यावेळेस त्यांच्या सासूबाई तिथे आलेल्या होत्या. म्हणजे जर तुम्ही जुने रेकॉर्डिंग बघाल ना, तर असं लाईव्ह सेशन मध्ये त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केला दुसऱ्या दिवशी की का बरं शेअरिंग महत्वाचं असतं. मी त्यांना म्हणते, तेव्हा 3 ते 4च बॅच होती. म्हटलं आज
4 बजे बैच खत्म होंगे तो आपको चाय बना के उनको पिलाना है. मॅडम बोले दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सकाळी, आणि टास्क देते की मला सकाळी फोन करून सांगायचं की टास्क कम्प्लीट झाला. 4-5 वाजता त्यांनी चहा बनवला, पण हिंमत झाली नाही. पण रात्री जेवल्यानंतर 10-10:15 त्या फेऱ्या मारत होत्या दोघी जणी, आणि तिथे थांबून त्यांनी हात पकडला. विचार करा, आत्याचा हात पकडला, सासूचा नाही. इतक्या 30 वर्षाचं जे बंधन होतं ना, सासूचा हात पकडला असं नव्हतं, त्यांनी आत्याचा हात पकडला. आणि त्या प्रेमाने त्यांनी त्यांना म्हटलं, आणि त्या दिवशीपासून त्यांच्या नात्यामध्ये 30 वर्षाचं जे थांबलेलं प्रेम होतं ते जागृत झालं. अशीच एक केस मुंबईचीच आहे. त्या मॅडमचं लग्न लव्ह मॅरेज केलं होतं. 8 वर्षापासून एकमेकांशी बोलणं नव्हतं. म्हणजे ना त्यांचे आई वडील बोलत होते, ना इकडे त्यांचे आई वडील, म्हणजे भावाची राखी बांधणे चुकलेलं होतं. ही राखी नाही, याच्या आधीच्या रक्षाबंधनची गोष्ट आहे. मी त्यांना लाईव्ह सेशन मध्ये टास्क दिला, मॅडम भावाला फोन करा. त्यांना सांगितलं नंदांना पण फोन करा, दोन्हीकडे फोन करा, कारण दोन्ही बहीण त्यांच्या मिस्टरांना राखी बांधायला येत नव्हते आणि त्यांचा भाऊ त्यांच्याकडे राखी बांधायला येत नव्हत्या. जेव्हा मी त्यांना म्हटलं की मॅडम आज म्हणजे तुम्हाला हे टास्क करायचंय, 8 वर्षानंतर रक्षाबंधन खूप सेलिब्रेट छान झालं. म्हणजे त्या भावांच्या बहिणींनी पण त्यांना 3 बहिणींनी छान सेलिब्रेट केलं. यांचा एकटा एक भाऊ त्यांच्याकडे रक्षाबंधनाला आला. विचार करा, फक्त शब्दांनी नाते थांबले आहेत आणि ते नाते आपण थांबवलेले आहेत. आणि म्हणून दुसऱ्यांमधल्या चुका शोधण्यापेक्षा ना एक पाऊल पुढे जायला शिका. त्या नात्यांमध्ये परत एकदा नवं प्रेम, नवी एनर्जी आपण थांबवून ठेवलेला आहे. आपण जगात बघतो ना, तर फक्त समोरच्याचा दोष, मी मान्य आहे एखाद्याचा स्वभाव असेल रागीट, पण फणस वरून काटेरी असतं. तुम्हाला गंमत म्हणजे आज तुमच्या समोर मी ट्रेनर म्हणून आहे, ते आपण नाही का कॉलेज वगैरे सोडताना ते बुक भरत होतो, काय म्हणतात त्या बुकचं नाव, स्लॅम बुक काहीतरी असं त्याचं नाव होतं ना. माझ्याकडे ते बुक आहे, त्याच्यात माझ्या एका मैत्रिणीने माझ्यासाठी फणस ही उपमा दिली होती. वरून काटेरी दिसतं म्हणे, पण आतमध्ये किती गोडवा आहे, जो आतमध्ये मैत्री केल्यानंतर समजतं. तर असं त्या माझ्या फ्रेंडने ते लिहून ठेवलेलं आहे माझ्यासाठी. तर म्हणून तुम्हाला सांगते की एखाद्याला नाही व्यक्त होत आहेत पती पत्नीचे जे माझ्याकडे काउन्सिलिंगचे काम असतात, तर फक्त काय गरज असते, प्रेम तर असतं, पण प्रत्येकाला ते व्यक्तही नाही करता येतो. आणि व्यक्त नाही करता आलं म्हणजे आजकालच्या ज्या आधुनिक पिढींमध्ये मुलींमध्ये जो प्रॉब्लेम आहे ना, त्यांच्यामध्ये तर लग्न म्हणजे फक्त एन्जॉयमेंट आहे, फिरायला जाणं, मूवीज बघणं, शॉपिंग करणं. आणि त्याच्यामुळे आज समाजामध्ये डिवोर्सच्या केसेस खूप वाढलेल्या आहेत. का तर एक्सेप्ट म्हणजे आपल्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत, समोरच्याची परिस्थिती आणि कुठे नसतं नवीन सेटलमेंट प्रत्येकाच्या आयुष्यात असते, तो एक संघर्ष. तर लक्षात घ्या, कंप्लेंट करण्यापेक्षा ऍक्सेप्ट करायला शिका. जो जसा आहे तसा त्याला ऍक्सेप्ट करा. प्रत्येकामध्ये कुठे ना कुठे तो गोडवा, तो रस आहे, फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं. सो रेडी आहात आज आपल्या जीवनामध्ये असलेल्या कंप्लेंटला कम्प्लीट करायला? कम्प्लीट करा ना त्या. कुठलंही नातं असेल, सुनेसोबत असेल. बोला रेश्मा मॅडम, काय म्हणणं आहे तुमचं? मॅडम आता माझंच म्हणजे मी चालू आहे केस कोर्टामध्ये, पण आता कुठंतरी असं वाटतं, पण खूप मी प्रयत्न केला, पण आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की सोडून द्यायला द्या द्या, पण तेच गोष्ट समोर समोर येते, मग ते काय कसं सोडून द्यायचं? की आता ती चालू आहे केस कोर्टामध्ये, परत मी आता विसरण्याचा प्रयत्न पर्सनली करते. ओके ओके ओके. मृणालिनी मॅडम, मृणालिनी मॅडम काय प्रश्न आहे, बोला. अश्विनी मॅडम बोला. मगाशी होतं मॅडम, आता नाही. मॅडम हा बोला.
तुम्ही काय कायांचे अनुभव सांगताय तेव्हापासून मला कंटिन्युअस डोळ्यात पाणी येते की म्हणजे माझंही पास्ट आठवतं मला लग्नापासून. तर मी नाहीच कंट्रोल करू शकत आहे मगाचपासून. होतं मॅडम, जेव्हा म्हणजे आपण जेव्हा आपल्या आयुष्यात खरी गरज असते या लोकांची तेव्हा कोणी साथ दिलेली नसती आपल्याला. त्यांना आपण कसं माफ करणार आहे? कारण माझी इतकी चिडचिड होते काही गोष्टींवरती, त्या व्यक्तींना माहिती पण नसतं आणि मला मी फक्त ते नवऱ्यासमोरच व्यक्त करते चिडून किंवा मुलांच्या वरती रागवून. पण ते कुठलीही गोष्ट झाली की सगळा पास्ट आठवतो अजून. माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत, पण ज्यावेळेला मला खरी गरज. एक अश्विनी मॅडम, एक मिनिट थांबा अश्विनी मॅडम. ओके अश्विनी मॅडम, मला 6 वाजताच कॉल करा, तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देते. पल्लवी मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅडम, तुम्ही आता म्हणालात की आपण नाती थांबवतो, पण अशी काही नाती असतात ज्याच्याशी आपण म्हणजे खूपदा चांगलं वागून सुद्धा त्याचा शेवट फक्त भांडणं आणि मनस्ताप होतो. त्यांच्याशी पण आपण चांगलं वागायचं. नाही, मी कालचं सेशन काय सांगितलं, जिथे नाती व्यक्ती महत्वाची असेल तिथे त्याच्या चुका विसरा, आणि चुकांना महत्व द्यायचं असेल तर व्यक्तीला विसरायचं. मग ते नातं नेमकं कुठलं आहे, कुणाशी आहे, हे तेवढंच महत्वाचं आहे की नाही? मला सांगा, आपला मुलगा कितीही वाईट वागला तर प्रत्येक आई वडील त्याला सुधारायचा प्रयत्न करतील की त्याला घरातून हाकलतील? सुधारण्याचा प्रयत्न. मग कधी कधी त्याच्या चुका आपल्याला माफ करून त्याच्या सुधारण्यासाठी प्रयत्न करावा लागेल की नाही करावं लागेल? पण काही नाते जर आपण ते वाईट वागून राहिले तर अशा नात्यांना सोडलेलंच बरं. जसं आपण राहतो, आपल्या शेजारी एखादी घर असं असतं की तुम्ही त्यांच्याशी कितीही चांगलं वागा, पण ती व्यक्ती नाही वागत चांगल्याने. त्या व्यक्तीचा स्वभावच असा असतो की अख्ख्या कॉलनीमध्ये तो वाद घालेल, कुणाशीच चांगले वागू शकत नाही. मग अशा नातेवाईक, असा जो शेजारी आहे, आपण त्याच्याशी वारंवार चांगलं वागणार आहे का? मग अशा व्यक्तीशी आपण संपर्क ठेवण्यापेक्षा सोडून टाकू, कारण त्या व्यक्तीचं आपल्या जीवनामध्ये असणं किंवा नसणं तेवढा फरक पडत नाही. पण काही नाते असे असतात की ज्यांना खरोखर आपण सोडू शकत नाही. मग त्या व्यक्तीला जर सोडू शकत नाही आणि ती व्यक्ती आपल्या रोज सोबत असते आणि रोज आपण तिचा राग, तिचा द्वेष सोबत घेऊन राहू, तर खरोखर त्या व्यक्तीसोबत आपण आनंदाने जगतोय का? मग ते जिंदगी उसको जीना नहीं कहेंगे, जिंदगी काटना पडेगा. आणि जीवन एक क्षणभंगूर आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा 3 लेवल मध्ये एवढंच शिका. पहिले की जीवन कुठे आहे, तर आपलं जीवन या वर्तमानातल्या क्षणांमध्ये आहे. आणि जशी एनर्जी आपण या वर्तमानातल्या क्षणांना देऊ, जे काही पास्ट आहे ना आपलं, ते होऊन गेलेलं आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करूनही त्या पाचचा एक क्षण सुद्धा बदलू शकता का, सांगा बरं मला? जे दुःख तुम्ही उपभोगलं आहे, ज्या वाईट आठवणी तुम्ही अनुभवलेल्या आहे, ज्या कटू गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जेवढंही वाईट घडलेलं आहे, त्या वाईटाला तुम्ही चेंज करू शकत नाही. पॉसिबल आहे का? मग जे होऊन गेलेलं आहे त्याला जर तुम्ही त्या दुःखांना, त्या वाईट क्षणांना वारंवार वर्तमानामध्ये जर आणत असाल, तर वर्तमानातल्या या चांगल्या क्षणांना आनंदाने जगताय की परत त्याला दुःखाच्या धारेवर लावताय? काय होतंय आपल्यासोबत? मग तुम्ही इथे आहात याचा अर्थ काहीतरी बदल आपल्याला करायचा आहे. तर संस्कृत मध्ये एक म्हण आहे ना, गतम न शोच्य. आपल्याला झालं गेलं, गंगेला मिळालं, वो छोड दो. जेवढा तुम्ही पासला कुरवाळाल ना, वर्तमानातला क्षण बर्बाद होतोय आपला, आणि आपलं क्षणभंगूर जीवन आहे. जशी आपण या वर्तमानातल्या क्षणांना एनर्जी देऊ, त्याच्यावरच आपलं भविष्य आणि उत्तम पास्टच्या आठवणी कमीत कमी आजपासून तर चांगल्या राहतील. त्याचं कारण तुम्हाला सांगते. प्रेझेंट इज ट्रू. सत्य काय आहे? प्रेझेंट
टू प्रेझेंट. वर्तमानातलं हे क्षणच फक्त सत्य आहे. शेवटी लाईफ इज एम्प्टी अँड मिनिंगलेस. राम कृष्ण ही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले. जिंदगी तब भी चालू थी इस पृथ्वी पे, आज भी चालू. तुमच्या माझ्या असण्याने आणि नसण्याने या पृथ्वीवर काहीच थांबणार नाही. लक्षात घ्या, आता समजा हा क्लास घेताना मला काही झालं, माझ्याच घरचे लोक 4 तासात मला पोहोचून येतील की नाही येतील? हे जीवनातलं अटळ सत्य आहे. बरोबर. आपल्याच जीवाभावाचे लोक, जी काही आपल्या धर्मानुसार, आता समजा माझ्याच घरचा, माझा मुलगा म्हणा, माझे पती, जे आपल्याच जवळचे लोक आपल्याला मुखाग्नी देतील आणि क्षणात. मग जीवन कुठे आहे? आत्ता वर्तमानातल्या अक्षरांमध्ये आहे. नंतर काय आहे? फक्त एक फोटो, त्या फोटोतला लागलेला हार, आणि त्याच्याशी आपलं काहीच घेणं देणं नाहीये. मग जे काही जीवन आहे ना, कटू असलं तरी सत्य आहे या वर्तमानातल्या क्षणांमध्ये. ज्या क्षणी आपल्या शरीरातनं ही प्राण नावाची ऊर्जा निघून जाईल ना, त्या क्षणी आपलेच नातेवाईक 4 तासात पोहोचून येतील. त्यांच्या मनामध्ये फक्त आठवण आणि घरातला एक फोटो एवढं आपलं अस्तित्व राहील. बरोबर आहे. एक दिवस जेवणार नाही, दुसऱ्या दिवशी जेवावंच लागेल, आणि जगण्याचा नवा क्रम चालू होऊन जाणार आहे. आणि आपल्यासाठी तर सगळं संपणार आहे. कारण आपल्यासाठी हे आयुष्य फक्त तिथवर आहे जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे. आणि म्हणून या आयुष्याला नव्या आनंदाने जगायचं असेल ना, तर पहिले या पास्टला सोडून द्या. कारण या जगातली सगळ्यात श्रीमंत जागा कोणती आहे सांगा बरं? माहिती आहे का कोणाला? गेस करा बरं, कोणती आहे? कोण सांगेल सगळ्यात श्रीमंत जागा कोणती आहे या पृथ्वीवर? नाही माहित? कोण सांगेल? निकिता मॅडम सांगा कोणती आहे? नाही माहित? हा सांगा शैला. मन. आपलं मन. नाही, स्मशानभूमी. पृथ्वीवरची विचारली. तिथेच तुम्ही एपीजे अब्दुल कलाम सारखं ज्ञान, डॉक्टर बाबासाहेबांसारखी विद्वत्ता, छत्रपती शिवरायांसारखी लढवय्या वृत्ती, महात्मा ज्योतिबा फुले असो, झाशीची राणी असो, सर्व ज्ञान तुम्ही, मी, रस्त्यावरचा भिक्षेकरी जरी असेल, ते सगळे तिथे जाऊन स्थिरावतात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? तर जीवन जगत असताना फक्त वर्तमानात जीवन आहे, आणि त्याला वर्तमानातल्या क्षणात जगायचं आहे. लाइफ इज एम्प्टी एंड मीनिंगलेस. आप कुछ भी कर लो. और सच्चाई क्या है? तो प्रेझेंट इज ट्रू. आणि आत्ता मध्ये जीवन आहे. आणि म्हणून काल कोणी आपल्याला वाईट बोललं, किंवा आता या क्लासच्या आधी सकाळी कोणाशी वाद घातला असेल, सोडून द्यायला शिका. कारण संत कबीरांनी काय म्हटलंय माहितीये का? सुंदर वाक्य. कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, जब हम जाए हम हसे और जग रोए. जीवन हसत जगायचं असतं, मरण हसत मरायचं असतं. दुःखाच्या सक्त पहाऱ्यातून सुख हळूच चोरायचं असतं. आणि या रेखीच्या क्लासमधनं आपण हेच सुख चोरायला शिकणार. जीवन असं जगावं, सर्वांना हवं हवंसं वाटावं. जायचं तर सर्वांनाच आहे, पण या पृथ्वीवर एक अभिमानाचा विषय म्हणून जावं. आणि हे असं जीवन जर जगायचं असेल ना, तर छोटे छोटे हर्डल्स आहेत आपल्या जीवनामध्ये. आज विचार करा, या देवानी आपल्याला 2 हात काम करायला दिलेले आहे. कधी प्रेमाने या हाताला थँक्यू म्हटलंय? हे डोळे आपल्याला सुंदर जग बघायला मिळत आहे. आज किती लोक, लाखो लोक आहेत ज्यांनी या पृथ्वीवरचं सौंदर्य बघितलं नाहीये, हे सुंदर सुंदर रंग बघितलेले नाहीये. आपल्याला बघायला मिळत आहे. आजपासनं पहिले या डोक्यापासून पायापर्यंत शरीराला अवलोकन करा आणि थँक्यू बोला. कारण जे जीवन आपण जगतोय ना, ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जग आहे. आणि म्हणून आपल्याला पहिले स्वतःचा आभार. ज्या नात्यांसोबत आपण जगतोय, आज लोक वृद्धाश्रमात आहेत, अनाथालयात लहान लहान मुलं आहेत,
आपल्याला म्हणायला कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये प्रेम, विश्वास, आदर टाकण्याची जबाबदारी जेव्हा आपण घेऊ तेव्हा बदल होणार आहे. जब तक आप कंप्लेंट पे फोकस करोगे ना, लक्षात घ्या, जिथे आपला फोकस जातो तिथे एनर्जी जाते. जिथे आपला फोकस जातो तिथे एनर्जी जाते, आणि जिथे एनर्जी जाते तिथे त्याच एनर्जीचा रिझल्ट येतो. जर रोज सकाळी उठून आपल्याला फक्त कटकटीचं वातावरण दिसतंय घरामध्ये, नकारात्मकता दिसते, तर आपण त्याला मल्टिप्लाय करतोय. बरोबर आहे. एका भिंगामधनं जेव्हा एक एनर्जी पाठवली जाते, एक सूर्याचा प्रकाश पाठवला जातो, तर त्याच्यातनं हजारो किरण परावर्तित होतात. शेतकरी एक बीज लावतो, त्याच्यातनं हजारो धान्य बाहेर पडतं. एक आंब्याची बी हजारो म्हणजे 100 वर्ष त्या झाडाला आंबे लागू शकतात. बरोबर की नाही? मग आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे, त्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची जबाबदारी मग कुणाची आहे? अभी तो बोलो, हमारी है. सो अभी कंप्लेंट करना है मेरे जिंदगी में कि कंप्लीट करना है? चल, सो विल टेक द शेअरिंग. आता काय बोलताय ज्यांच्या कंप्लेंट आहे? सो कंप्लेंट करोगे या कंप्लीट करने की कोशिश करोगे? क्या चाहते हो यार? क्या होना चाहिए अभी? एनीवन? बोला बरं विद्या मॅडम. कंप्लीट करू. पक्का ना? पक्क. एक याद रख लो, आजची तारीख, आजचा दिवस लिहून, की आजपासनं इथून जेवढेही माझे श्वास बाकी आहे, कारण प्रत्येक श्वासाने जीवन संपत, जेवढे दिवस नाही म्हणलं, जेवढे श्वास बाकी आहे त्या श्वासांना परम सुखाशी, समाधानाशी, आरोग्याशी, ऐश्वर्याशी मी कसं जोडणार? दिस इज माय लाईफ. माझं जीवन असणार. ओके. सो जोपर्यंत तुम्ही कंप्लीट कडे वळणार नाही ना, आजूबाजूला कंप्लेंट होत्या, भविष्यात असतीलही, आजही आहेत, पण आपला फोकस कंप्लीशनवर असायला पाहिजे, ना कि कंप्लेंट. क्योंकि जिस पे हमारा फोकस जाएगा वही मल्टीप्लाई और ग्रो होके हमारे सामने आएगा. बरोबर की नाही? हो. प्रत्येक नात्याला काय करायचंय? कंप्लीट. ओके. सायली मॅडम बोला. हॅलो. बोला सायली मॅडम. हा, कालचं तुमचं पहिलंच मी सेशन ऐकलं आणि आजच सहजची प्रचिती आली मला. म्हणजे तुम्ही सांगितलं राग सोडून द्यायचा. तर आमच्या घरात तसं काही होत नाही, पण माझी मुलगी आणि मी सलून चालवतो. पण मग तिचं असं असतं की ती थोडेसे शॉर्ट कपडे घालते, म्हणजे नीच्या थोडस असं खाली वगैरे, आणि ते माझ्या नवऱ्याला आवडत नाही. आणि मग त्याच्यावर आमच्या घरात वाद होतात. आणि मग ती बोलते आम्हाला, म्हणजे तुम्हाला काळाप्रमाणे खाता येत नाही वगैरे वगैरे. म्हणजे माझी इतकी चिडचिड झालेली आज, पण मी इतका कंट्रोल ठेवला. म्हटलं मी खूपच कंट्रोल, म्हणजे मी काहीच नाही बोलले आणि सगळं 10 मिनिटात शांत झालं. नाही तर तेच आमच्या घरात अर्धा तास ते वातावरण तसंच राहायचं. तर फक्त मला विचारायचं की ह्याला मी कसं हे करू, अजून ती माझं ऐकेल, किंवा तिला कसं समजवू? आपण तसं करू शकतो का रेखीद्वारे? बिलकुल मॅडम, मी ते सांगणार आहे. सेकंड लेवल मध्ये आपला तो विषय आहे. तर नक्की प्रत्येक नात्याला आपण खूप सुंदर बनवू शकतो. आणि अजून आपण रेखीचा क्लास चालू केला नाहीये, तो उद्यापासून चालू करणार आहे. सध्या जोपर्यंत तुमची त्या रेखीच्या 40% एनर्जीला एक्सेप्ट करण्याची तुमची मानसिकता नाही होणार सगळ्यांची, तोपर्यंत तो रिझल्ट अनुभवू शकणार नाही. आणि पहिले माझा हा 2 दिवस त्याच्यासाठी प्रयत्न आहे, कारण जब तक हमारी कंप्लेंट खत्म नहीं होगी ना जिंदगी में, तब तक हम रिजल्ट नहीं दे पाएंगे. ओके. सो नक्की बदल होईल. थँक्यू. थँक्यू. बोला मॅडम. प्रज्ञा. हॅलो. हा बोला प्रज्ञा मॅडम. मॅडम तुम्ही म्हणता म्हणजे की माफ करायचं, तर मला रागच येत नाही, कुठल्याच गोष्टीचा राग कधी येत नाही, किंवा आपण ते एक्सेप्ट करतो, हा स्वभाव पण माझा आहे. पण असं करताना आपण स्वतःवर अन्याय करतो असं होत नाही का? म्हणजे
दुसऱ्याला माफ केलं पण त्याच्या चुका त्याला कधीच समजल्याच नाहीत किंवा आपण ते सतत मग आपण दरवेळी विवेकाने वागत जातो पण त्यांना आपण एक्सेप्ट करतोय पण मग स्वतःवरच त्याचा त्रास होतो असं होतं मला बऱ्याचदा की मी स्वतःवरच अन्याय करते या सगळ्या गोष्टीने असं मग तेव्हा काही करायचं. संत एकनाथांची कथा माहिती आहे तुम्हाला? तुपाची वाटी घेऊन हा मागे गेले बघा. हो ठीक आहे ना. त्यांची आपण संतांची बरोबरी नाही करू शकत पण वर्तमानातल्या क्षणांना आपण खूप सुंदर तरी बनवू शकतो. ठीक आहे. तर तो प्रयत्न आपला असला पाहिजे की आपल्याला हा क्षण आहे लक्षात ठेवा. जगण्यासाठी फक्त हा क्षण आहे. आज जर तुम्ही अनुभव घेतला असेल ना तर खूप अगदी कमी वयातल्या मुलांना चालता फिरता डान्स करताना हार्ट अटॅक येत आहे. हे रील्स मध्ये तुम्ही आता बघायला मिळत आहे की डान्स चालू आहे लग्न समारंभाचा आणि तिथल्या तिथे व्यक्ती पडतोय. हो एवढं क्षणभंगूर आयुष्य झालेलं आहे. मग त्या क्षणभंगूर आयुष्याला जगत राहायचं आहे की परत त्याच प्रश्नावर येऊन राहायचंय. तुमच्या माफ केल्याने तुम्हाला समाधान मिळत आहे ना मग कोणी आपला फायदा उचलत आहे हा मुद्दा जर ठेवताय ना परत आपण एक त्याला लिमिटेशन देतोय परत त्याला एक आवरण चढवतोय. तर आपल्याला मुक्त जीवन जगायचं आहे की सकाळी उठल्यावर दोन्ही हात करा बरं असे चला लास्ट बिलकुल दोन्ही हात असे करा आणि स्वतःला सांगा मैं स्वस्थ हूँ मस्त हूँ जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ मस्त हूँ जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ मस्त हूँ जबरदस्त हूँ. Yes, I'm happy. Yes, I'm healthy. Yes, I'm confident. Yes, yes, yes. बघा ना एक शब्दांनी एनर्जी बदलते ना. मग इथे आठवलं का कोणी या एका मिनिटामध्ये कोणीतरी आठवलं का आपल्या जीवनामध्ये आहे? आठवलं का एक मिनिटात? मग असंच प्रत्यक्ष आता आपण जे जगलो वर्तमानातल्या क्षणांना एनर्जी दिली प्रेझेंटच्या क्षणांना एनर्जी दिली बस अपने को वही काम करना है जिंदगी में. वर्तमानातल्या या क्षणांना आनंदाची एनर्जी द्या. किसने क्या कहा वो छोड़ दो. आपल्याजवळ फक्त जीवन जगायला हा क्षण आहे आणि आज जे काही तुमचे राग द्वेष असतील ना जरा उनको आज फोन करो. बघते किती लोक आज आपल्या लाईफ मधले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. फोन करा बोला कंपल्सरी आजचा टास्क. मी म्हंटल पहिलेच कठीण आहे सर. तर आपल्या नात्यांमध्ये जर पॉझिटिव्हिटी आणायची आहे आनंद निर्माण करायचा आहे तर पहिले आज का टास्क आहे. जर त्या व्यक्तीला भेटू शकाल तर तुम्हाला भेटायला जायचं आहे. जर फोन करू शकत असाल तर फोन करायचा आहे. पर फोन करके प्यार से सॉरी बोल दो. लोकांना वाटेल अरे याला आज काय झालं हिला काय झालं आज अचानक ते सॉरी म्हणायला मला फोन केला शेवटी आपली चूक कळली. उनको थोड़ी ना पता है रिलीज कौन हो रहा है. जो अपने सर पे इतने दिनों से बर्डन है आपला फायदा आहे त्याच्यात. मग आपला फायदा बघायचा. काय ते टेन्शन बीपी घेऊन एक दिवस हार्ट अटॅक येण्यापेक्षा सोडून द्या ना माफ करून टाकायचं. ठीक आहे. सो मैं स्वस्थ हूँ मस्त हूँ जबरदस्त हूँ या एनर्जीने यस आय कॅन डू इट बोलायचंय आणि आज आपल्या नात्यांना सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करायचंय. ठीक है. ओके. तो विश यू ऑल द बेस्ट. कौन चैलेंज घेणार आहे मग? चलो आप चैलेंज लेने वाले हो. वेरी गुड. और इधर सगळेजण रेडी आहेत ना? आज ही किया क्या? व्हेरी गुड. चला ऑफलाईन वाले रेडी झाले इकडे ऑनलाईन वाले सगळे रेडी आहेत ना? ओके चलो ऑल द बेस्ट. सो चॅलेंज एक्सेप्ट करा आणि जीवनाला नव्या सकारात्मक ऊर्जांशी जोडा. उद्यापासून आपला रेकीचा क्लास चालू होणार आहे पण टास्क कंप्लीट केलेल्यांसाठी काय बाकीच्यांना आपण सुट्टी देणार आहे. ओके या उद्या टास्क कंप्लीट करून. थँक्यू. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परम सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू.